नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कुणाल कामराच्या प्रेक्षकांना सुद्धा मुंबई पोलिसांतर्फे नोटीस दिल्या गेल्या आहेत. आता म्हणजे इतका गमतीचा भाग चाललेला आहे, की कधी-कधी असं वाटतं, की हे जे कोण IPS अधिकारी आहेत, जे पोलीस अधिकारी आहेत, ते किती हतबल स्वतःला याच्यामध्ये बघत असतील, या या परिस्थितीमध्ये, की राजकारण्यांचं, राजकीय पक्षाचा दबाव इतका प्रचंड मोठा आहे, की त्या कार्यक्रमाला हजर असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावायच्या. हे अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा. म्हणजे पोलिसांना प्रेक्षकांना दिलेली नोटीस ही कोर्टामध्ये 1 मिनिटही टिकणार नाही. हे त्यांना माहिती असतं. तेवढं त्यांना कायद्याचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणून ते पोलीस अधिकारी IPS ऑफिसर्स झालेले आहेत. पण फक्त राजकीय पक्षाचा दबाव या एका गोष्टीसाठी प्रेक्षकांना या पद्धतीच्या नोटिसेस बजावल्या गेल्या. आता वास्तविक कुणाल कामराचा ते जे काही विडंबन गीत त्यांनी गायलं, त्याचा व्हिडिओ सर्वत्र उपलब्ध आहे. तो त्यांनी स्वतःच त्याच्या याच्यावरती अपलोड केलेला होता. त्यामुळे त्याचा व्हिडिओ जर अवेलेबल आहे, तर तुम्हाला प्रेक्षकांना नोटीस द्यायची काय गरज आहे? तो ॲक्चुअल तो व्हिडिओ पोलिसांकडे जर आहे, तर प्रेक्षकांना नोटीस देऊन काय साधायचं आहे याच्यात? तर याच्यामध्ये हा जो या सगळ्या गोष्टी करण्याच्या पाठीमागचा जो एक फॅसिस्ट मनोवृत्ती आहे, ती याच्यातून लक्षात घ्यायला पाहिजे. काल कुणाल कामरानी सुद्धा एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हाऊ टू किल अन आर्टिस्ट स्टेप बाय स्टेप गाईड त्याच्याबद्दलचं हे याबद्दल त्यांनी काल ट्विट केलं. आणि लक्षात घ्या, फॅसिझमची ही पद्धतच आहे की ते पहिल्यांदा म्हणजे बर्टन रसेल त्यांनी अगदी फेमस त्याचं वाक्य आहे की फॅसिझम आल्यानंतर तो पहिल्यांदा मूर्खांना भारावून टाकतो, प्रभावित करून ठेवतो. फॅसिझम फर्स्ट फॅसिनेट्स द फूल्स असं त्याचं वाक्य आहे. अँड देन दे मझल द इंटेलिजंट. म्हणजे त्यानंतर ते जे कोणी बुद्धिमान असतील, जे कोणी व्हॉइस ऑफ डिसेंट ज्याला म्हटलं जातं, की विरोधाचा आवाज हा दाबणं, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही. त्याच्यानंतर त्यांचं क्रिटिकल थिंकिंग तुम्ही करायचं नाही. क्रिटिकल थिंकिंग सुद्धा संपवून टाकलं जातं. तार्किक दृष्ट्या विचार करणं हे सुद्धा पद्धतशीररित्या संपवलं जातं. त्यानंतर जे कोण विरोधक असतील, ज्या पद्धतीचे, मग ते लेखक असतील, कवी असतील, पत्रकार असतील, चित्रकार असतील, आणखीन वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होणारे नागरिक असतील, संघटना असतील, या सगळ्यांना दाबून टाकायचं. हे फॅसिझमचे टप्पे आहेत आणि आत्ता जे चाललेलं आहे ते एक्झॅक्टली तसंच केलं जातंय. ही जी काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे परवा 28 मार्चला इम्रान प्रतापगडीच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अतिशय बोल्डमध्ये अधोरेखित केलं, त्याच्या अंडरलाईनमध्ये ते वाक्य सांगितलं आणि न्यायालयांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिली की न्यायालयांचं हे कर्तव्य आहे की तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला पटलेलं नसेल, तरीही ते बोलण्याचा अधिकार या देशातल्या नागरिकांना आहे आणि ते स्वातंत्र्य त्यांचं बोलण्याचं हे अबाधित राहिलं पाहिजे, हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. इतकं बजावलेलं असून सुद्धा अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जात आहेत. कुणाल कामरानी काल काय म्हटलंय? कुणाल कामरा म्हटलं की या स्टेप बाय स्टेप गाईडमधला पहिली स्टेप आहे की लोकांना भडकवा, आउटरेज क्रिएट करा. तो इतका आउटरेज करा, त्याच्यामधला करा की अशा प्रकारचं प्रोग्राम्स घ्यायला कोणी तयार होणार नाही, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तो भडका लोकांना आणखीन भडकवून द्या. त्याच्यामुळे कोणीही अशा कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देणार नाही. त्याचा पुन्हा तिसरा टप्पा हाच आहे की तो उडवलेला भडका आणखीन कर्कश करून टाका, जेणेकरून कोणीही अशा गोष्टींसाठी छोट्या छोट्या जागा सुद्धा उपलब्ध करून देणार नाही. आणि दर्शकांना नोटिसेस बजवा, हे बोलणाऱ्या माणसावरती हल्ले करा, हे जे प्रश्न प्रेक्षक उपस्थित करू शकतात हे ऐकल्यानंतर त्यांना प्रश्नांसाठी बोलवा, त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना बोलावून घ्या. त्याच्यामुळे जणू काही ती जे काही कला आहे विडंबनाची, ती विडंबनाची कला ही जणू काही एखादा गुन्ह्याचं ठिकाण आहे असं लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होईल, अशा पद्धतीची भीती निर्माण होईल. आणि मग त्या कलाकाराकडे काय पर्याय उरेल? एक तर त्या जुलमी व्यवस्थेला शरण जाणं, त्यांची फक्त कौतुकं करणं, किंवा
याच्या विरोधामध्ये बंड करणं, आणि तिसरा पर्याय शांततेमध्ये मरून जाणं. आणि ही अवस्था अशा पद्धतीची केली जाते, महाराष्ट्रामध्ये केली जाते. हे अतिशय महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. म्हणजे ज्या महाराष्ट्राने अत्यंत कॉन्झर्वेटिव्ह असलेल्या त्या काळच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, याच्यानंतर महात्मा फुलेंनी जो आवाज उठवला या माणसांच्या स्वातंत्र्याचा, माणसांना असलेल्या स्वातंत्र्याचा, मग तो अभिव्यक्तीचा असेल, तो शिक्षणाचा असेल, हा जो सगळा आवाज उठवला, जो नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये दिला प्रत्यक्ष, तो संविधानाने दिलेला अधिकार हा अशा पद्धतीने गळचेपी करून टाकायची, त्याचा गळा दाबून टाकायचा, अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस जे 3-4 दिवसांपूर्वी बोलला की सर्व लेफ्ट लिबरल हे अर्बन नक्सल आहेत, म्हणजे लेफ्ट लिबरल असणं हा गुन्हा आहे. काय आहे लेफ्ट लिबरल? लेफ्ट लिबरल चा अर्थ एवढाच आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असेल, समान न्यायाचा हक्क असेल, त्यांना समान संधी उपलब्ध असतील, आणि नागरिकांना म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा या सगळ्या भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समानतेचा लाभ मिळेल. ही लिबरल आयडिओलॉजी आहे, ही डेमोक्रेटिक आयडिओलॉजी आहे, ही लेफ्ट आयडिओलॉजी आहे. आणि अशी आयडिओलॉजी मानणारे, समानता मानणारी लोक हे सगळे अर्बन नक्सल आहेत. आणि मग ते तडीपार गृहमंत्र्यांच्या खात्यातर्फे तर त्याचं उत्तर असं दिलं होतं की अर्बन नक्सल नावाची कुठलीच कॉन्सेप्ट अस्तित्वात नाहीये. मग त्याचं काय करायचं? म्हणजे संविधानाने दिलेले संपूर्ण अधिकार हेच नाकारायचे आहेत का फडणवीसांना? संविधानाने समानतेचा हक्क दिलाय ना, तो नाकारायचा आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि हे वेगळं नॅरेटिव्ह विरोधकांना, विरोधामध्ये बोलत असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने अर्बन नक्सल ठरवणं, जणू काही ते गुन्हेगार आहेत असं ठरवणं, हे अत्यंत गंभीर षडयंत्र, जणू काही सरकारने नागरिकांच्या विरोधामध्ये आता युद्ध पुकारलंय असं हे झालेलं आहे सुरू. आणि याचा खरोखर विरोध व्हायला हवा. ते जे काय जनसुरक्षेचं त्यांनी आतापर्यंत हरकती मागवल्या होत्या, त्यात मुदत संपली 1 तारखेला त्याची. आता त्याचं पुढे काय होईल माहीत नाही, पण तोही असाच प्रयत्न आहे. जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली जनतेची काहीच सुरक्षा नाहीये. फक्त सरकार कसं सुरक्षित राहील, सरकारवर कशी टीका होणार नाही, सरकारबद्दल कोणी काही बोलणार नाही, कुठल्याही नेत्यांच्या, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल, आमदारांच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणीही काही बोलायचं नाही. त्यांनी किती का जातीय तेढ वाढवणारी, धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य केली तरी त्यांच्याबद्दल काहीही लोकांनी बोलायचं नाही. हवा तेवढा द्वेष त्यांना पसरवू द्यायचा, आणि कोणी जर बोलणार असेल तर त्याला तुरुंगात, जनसुरक्षा कायद्याखाली. हे तेच आहे, संपूर्ण संविधान नाकारणारा असा तो कायदा असणार आहे. संविधानाने दिलेले सर्व अधिकार आणि हक्क नाकारणारा तो कायदा असणार आहे. आणि अशा पद्धतीने या राज्यामधल्या लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न होणार आहे का? हे अतिशय गंभीर आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही इथं नक्की कॉमेंट करून सांगा. याचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिकार येणाऱ्या काळामध्ये होईलच लोकांकडून, कारण अशा पद्धतीची दडपशाही फार काळ नाही टिकू शकत. तुम्हाला काय वाटतंय हे या व्हिडिओच्या खालती कॉमेंटमध्ये आपण नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तरच सातत्याने सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे आमचं काम आम्ही करत राहू शकू.